मित्राच्या काका होते येळावीचे, त्यांचं इलेक्शनला ते उभा झाले. मग असं झालेलं की गाडी आपली इलेक्शनला RX-100सोबत आवाज होतो ना आपल्या गाडीला. मित्र माग लागलेले की गाडी घेऊन जायचं आपल्याला. तरी गाडी घेऊन गेलो आणि गाडी घेऊन गेलो काय झालं, इलेक्शनच्या मेन टायमाला आपलं पॉईंट असेल पॉईंट तर स्क्रू हल्ल्यावर ढिला झाला. एक स्कूटीवाल्याचा हात करून त्या गाडीची मार्केट घेतला, त्यांनी पॉईंट लावून दिला आम्हाला. पॉईंट लावले यामुळे गाडी घेऊन पडाल्या. आज आपल्या रक्तातात आजोबांची 1971 सालची गाडी, त्या गाडीपासून जे म्हणजे आजोबांच्या समोर जे लागणारं मोठं दूर जाईल तसं ते गाडी आवड आहे. ती गाडी आवडणार आपली रेडिओवर आवडीचा प्रकार तुमच्या आठवणी मी ठेवल्या. तुमचं कसं लहान लहान गाडीचं पण नाव 1972 मॉडेल आहे जावा. माझ्या आजोबांची गाडी आहे ती. आजोबांनी म्हणजे खूप वापरलं कर्नाटकात वगैरे. शेतकऱ्यांकडे आमचा बिझनेस आहे ना हळद आणि गुळाचा, त्यासाठी त्यांनी खूप वापरली आहे ती गाडी कर्नाटकामध्ये. त्यानंतर वडिलांनी वापरल्या, आता ती माझ्याकडे आहे. म्हणजे ते एक 17-18 वर्ष थांबून ती गाडी. त्यानंतर आता मला वडिलांनी सांगितलं आत्ताच दिलेली आहे गाडी 2 वर्षांनी. असा होता की ट्रकच्या दोन्ही टायराच्या मधून गाडी चालू होती. इतकं स्पीड होती गाडी, हात सोडून गाडी चालवणार. इतकं टॅलेंट. कुठल्या सातारा जिल्ह्यात जर तुम्ही तालुक्यात विचारलं भीमराव पाटील लगेच तुम्हाला लागेल, लगेच ओळखणार गाडी. आजोबांची 2 गाड्या होत्या, एक राजूरीची आणि एक गावागायचं. त्या टाईप होती, ते आता आठवत पण नाही. त्या पाहुण्यातून अशा कुठेतरी गेल्या त्या म्हणजे भावाला ही नवीन गावा लॉन्च झाल्यानंतर मी त्यांना बुक केला होता. त्यामुळे मग आम्ही जुने आजोबांची आठवण म्हणून ही नवीन गाडी ट्राय केली. नमस्कार, मी अतुल काळे, तासगाव, 2 व्हीलर मेकॅनिक म्हणून सध्या काम करत आहे तासगावमध्ये. जावाई गाडीबद्दल बोलायचं म्हणलं तर या गाडीचा काळ 70च्या आधीचा. ह्या काळात टू-स्ट्रोक इंजिनमध्ये जावाई गाडीनं जे मार्केट मिळवलं, हा काळ म्हणजे जावाई गाडीचा काळ. तर त्यांनी केलेल्या त्यावेळच्या कामाचा आज मला अभिमान वाटतो इथे. कारण त्या गाडीच्या आणि त्यांनी जे त्यातनं जे वडील शिकले मेकॅनिकलचं काम, त्यावर आज आमचं घर पुढं आलं. आज जरी गाडी माझ्याकडे नसेल तरी त्या गाडीच्या त्याच्याबद्दल अत्यंत भावना होतात. निश्चित जास्त बोलता येत नाही आहे. तेव्हा मी कॉलेज हे फक्त चालतच केलं. मी माझ्या पोरग्यासाठी ही जावा घेतलेली आहे, त्यासाठी गिफ्ट आहे. त्याच्या कॉलेजला ही गाडी असणार काय, हे एवढंच एक आहे. टू स्ट्रोक हे पहिल्यापासून आवडीचं हत्यार. थोडक्यात जे आवडीची वस्तू माझी टू स्ट्रोक ही गाडी. त्यामध्ये मी पहिली RX म्हणजे आवडती गाडी किंवा माझ्या जनरेशनप्रमाणे मला RX मी पहिली घेतलेली गाडी. जी आवड एचडीच्या आवाजाचं काय आवड असते ती मेन म्हणजे ह्यांनी दाखवून दिले की बाबा एवढ्या लांब आपल्याला भेटायला आलेत आणि एवढ्या लवकर आपल्यामध्ये मिक्स होऊन गेलेत ते. आणि आल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद, म्हणजे आभार मानतो. कारण ह्या धावपळीच्या जीवनात खरा म्हणायचा रायडर, मग ती गाडी कसली पण असू दे, कोणती पण असू दे, पण एकच सांगतो की दिलेली गोष्ट, घेतलेली वस्तू कधी विचार करून विका. मिळत नाही. सगळे मिळेल, पैसे मिळत येतील, सगळे मिळतील, पण ती गेलेली वस्तू परत मिळत नाही. फक्त वडिलांच्या आठवणीसाठी. 4वी-5वी असेल यांचे वडील सुद्धा आमच्या गल्लीतच राहत होते. यांचे वडील गाडी चालवत होते पहिल्यापासून. आणि थोडक्यात एचडी जेव्हा असते ती स्वतः मेकॅनिकच असतात. यांचे मिस्त्री पैसे कोण गाडी नेत नाही, स्वतःच घरी करायचं, सगळं स्वतःच करायचे. तर यांचे वडील आता एक्सपायर झाले. त्यानंतर स्वतः ह्यानं छंदपिन जोपासला गाडीचं हे करून आणि त्यानं परत गाडी स्वतः एचडी परत घेतला त्यानं. पॉईंट असू दे, इलेक्ट्रॉनिक असू दे, जमानाबरोबर बदलायला लागते. पण नाद करते काय, जावाई जडीच पाहिजे, यायला लागते. इंटरनॅशनल जावाडे गाड्या सगळ्यांच्या. कसं असते प्रत्येकाचे, आता आपलं कसं आजोबांच्यापासून ते आठवण आहे, त्यानंतर कोणाला वडिलांची पासून असते. पण जावा गाडी आणि ह्या गाड्या जोपासणं म्हणजे नाही, दमच लागते. ते आम्हाला विचारतात ॲव्हरेज किती आहे, आम्ही सांगतोय आम्हाला नाद आहे, आम्ही पळवते, ॲव्हरेज बघत नसतो. लागले की टाकायचं, येडा मारून यायचं. प्रसाद रोज कोण असते, येणार आहे काय रानात,
रोज चक्कर मारायचे मनच लागत नाही. आठवडा नव्हे 3 दिवस झालं ना राहायची आईला ती आपाची आहे कुठल्या आहेत ना आपल्या ते लावायच्या गोडावला ती बाहेर काढायची आपली बाहेर. म्हणजे हे नाद आहे हे कोणाला पण जमत नाही. मग कोणाला बैलाचं असते कोणाला असते आपल्याला जावायसाठीच आहे. फक्त काय आहे की नाद हे जोपासा. आयुष्य एकदाच आहे, पुन्हा मिळणार नाही किंवा मिळेल हे नशीब आपल्या कर्मावर सगळं डिपेंड आहे. पण नाद हा सोडायचा नाही. आता काका मायामध्ये 60-65 वय किती वय म्हणजे जरा बघितलं 65-60 73 वय आहे. ते कशामुळे माहिती आहे का जावयासाठी चालू त्यात म्हणून ओकेमध्ये अजून टाकाटक. त्यामुळं प्रत्येकानं काकांच्या वयापेक्षा जास्त प्लसमध्ये असताना सुद्धा ह्यो ग्रुप असाच इथं आंब्याला यायचा आहे, राधानगरला जायचं आहे, सगळीकडे जायचं आहे. त्यामुळे प्रत्येकानं नाद हा जोपासा. आत्ता सांगितल्याप्रमाणे गाड्या आहेत त्या जपा. गाडी विकायची नाही. भले त्याला काय रिपेअर करू नका आपण त्याला ठेवा. जेव्हा आपल्याला काय बाबा पैशाची अडचण असेल पैसे आल्यानंतर दुरुस्त करा किंवा काय पण करा. पण गाड्या ह्या विकायच्या नाहीत. प्लस करा पण मायनस करू नका एवढीच माझी इच्छा आहे. आज इथं उपस्थित असणारे सर्व माझे मित्रमंडळी वयानं मोठे आहेत, लहान आहेत, समान वयाचे आहेत, सगळ्यांना पहिलं आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आता काय भरपूर असे किस्से आहेत सांगण्यासारखे. जावा म्हणजे आयुष्य आता माझं निम्म गेलंय जवळपास. त्यामध्ये सुदूक मी त्या निम्म आयुष्य गाडीवरतीच काढलोय. कसं आहे शोक होतं केलं एक लवर असल्यासारखी आवड. खतरनाक. काय नसलं तरी एक फेरी गावात मारून आलं. भले त्याला 12 वर्ष पडू दे 13 पडू दे. जीप गाडी असली तरी साईडला लावतो पण एक गाडीची एक एडा मारून आणतो. 173 मॉडेल जावा आहे. आज आमच्या आजोबांची आहे. आजोबांनंतर बाबांनी वापरली, आता मी वापरतोय. काही किरकोळ प्रॉब्लेम होते ते सगळे काढून घेतले. ग्रुपला जॉईन झालो. त्यानंतर याच वर्षी माझ्या लग्नाला ही सगळेजण बरेच जण यातले आले होते. ते पण सगळी एजडी जावा घेऊन आले होते. आणि नमस्कार, मी शंतनू एक सेकंड. माझ्याकडे जुन्या गाड्या आहेत बऱ्याच प्रकारच्या. खरं एजडी जावा मला भरपूर वर्ष घ्यायची होती. मग 2018-19ला जेव्हा गव्हर्नमेंटचा लॉट निघाला म्हणजे हे ITI टेक्निकलमध्ये जेव्हा गाड्यांचा लॉट निघतो म्हणजे त्यांचा काळ संपला ते कारण की टेक्नॉलॉजी नवीन येत्या. मग त्या गव्हर्नमेंटच्या लॉटच्या कोल्हापूर शिवाजी टेक्निकल ITIच्या गाड्या होत्या कंपनी भेटेल. ती एक गाडी घेतली मी जवळजवळ 10-12 गाड्या घेतल्या त्यातली एजडी आहे. हे जावा एजडी हे फिलिंग आहे. फिलिंग म्हणजे कसं की आतून असतं ब्लडमध्ये जे असते की नाही म्हणजे आपल्या आजोबांची गाडी आजोबांच्या गाडीवरती की नाही आपण टाकीवरती हात ठेवून बसलेलं बाबांच्या बरोबर फिरलेलं ही भावना असते. आणि जेव्हा लहानपणी असताना की नाही बाबा बाहेरून कामावरून की नाही घरी येत असताना गाडी अजून 1-2 किलोमीटर लांब असायची. पण तेव्हाच कळायची की नाही आपले वडील आहे की नाही घरी यायला लागले. हा आवाजावर नाही की नाही हे. आणि एजडी जावाचं बॉन्डिंग आहे की नाही खूप वर्ष झाली आहे की नाही आम्ही राईड करत आहे. पण राईडचे किस्से आपण की नाही संध्याकाळच्या वेळेला आपण हे करूया. नमस्कार फ्रीडम रायडर्स. मी 4-5 वर्ष झाला आहे आपल्या ग्रुपमध्ये. आता हा मला अलीकडे म्हणजे माझी काही पूर्वज अशी गाडी नाही. मला म्हणजे स्वतःचा हा नाद आहे आणि हा शेवटपर्यंत असणार. ही नावानं वाढतच चाललाय नाद आपला. एक होती आता दुसरी घेतली आणि हे आता ह्या गाड्या आपण गेल्यावरच विकणार. मी आहे तर काय नाही. आणि जरी मी काय भविष्यात मी आता कधी कधी मी ड्रायव्हिंग काम करतो. कधी कधी मी मुंबई रिटर्न मारून येतो. पण एवढा कंटाळलेला असतो. एवढा कंटाळा येऊन सुद्धा त्या गाडीवरून मी एक राऊंड मारून आलो की सगळा कंटाळा ओके. आणि काय आता आपण शेवट होईतोपर्यंत ह्या काय गाड्या काय विकणार नाही. शेवटपर्यंत असणार. असं काय भरवाडी झालं मी गेलो समजा तरी सगळ्यांनी तुम्ही माझ्या गाडीला पाया पडून जायचं हीच मला श्रद्धांजली. नमस्कार मित्रांनो, फ्रीडम रायडर प्रो ह्या आपल्या ग्रुपच्या वतीनं आज मी राईडला आलेला आहे. आता बोलायचं जर तसं जर झालं प्राथमिक शाळेत असतानाच मला जावा जडी मी गाडी बघत होतो. आणि आमच्या घराशेजारी एक व्यक्ती होते जे म्हणजे चांगल्या मिलिटरी पोस्टवरती रिटायरमेंट होते. आणि आमच्या घरी काय आधी काही गाडी वगैरे काही नव्हती. तर आमचे वडील सायकलच वापरायचे. मग मला त्या गाडीचं खूप कुतूहल वाटायचं. मग मी गाडी रोज सकाळ संध्याकाळी वगैरे बघणार. ते गाडी बघत असताना त्यांच्या जवळ असल्यामुळे त्यांच्या गाडीवरती मला फिरवत वगैरे होते. मग काही दिवसानं म्हणत मी ते रोजच बघणार. मग त्याच्यानंतर हायस्कूल शाळेमध्ये मी गेलो आणि काही दिवसानंतर ना
ती गाडी त्यांनी विकली, पण ती गाडीचं कुतूहल मला नेहमीच वाटायचं. गाडी कसं ठेवायचं हे मी त्यांच्याकडनंच बघून शिकून घेतलं. गाडीवरती अगदी एक डाग किंवा काय स्पॉट वगैरे असं ठेवू देत नव्हती, एवढी गाडी अगदी बेटर वापरायची. आणि आज जवळजवळ मला वाटतं एक 2025 आहे, 25च्या सुरुवातीस जी गाडी मी बघितली होतं आज तीच माझ्या दारात गाडी आलेली आहे आणि तीच गाडी मला परत मिळाली. ती व्यक्ती आता वाढलेली आहे, पण तेच माझं प्रेरणास्थान आहे आणि त्यांच्यामुळेच मला ती गाडी आज माझ्या दारात आहे. त्यांच्यात आठवण आहे. आणि आता त्यांची आठवण आहे आणि त्यांच्यामुळेच मला ही जावा गाडीची नाद म्हणावं की ती मला मुळातच प्राथमिक शाळेत असल्यापासूनच नाद आहे मला. मी शिरोहून वैभव दगडू माने, फ्रीडम रायडर प्रो या इंटरनॅशनल जावा डे 12 जुलै आणि 13 जुलै या इंटरनॅशनल जावा डेसाठी संपूर्ण जावाचे चाहते उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या RX मुळे मला दुसरी गाडी घेता आली. ती गाडीचं नाव राजदूत, 1976ची राजदूत घेतली. ती राजदूत घेण्यामागचं एकच कारण होतं की मी एका ठिकाणी बसलेलो आणि सहज गुगलवरती सर्च करत असताना 1976ची राजदूत मला फक्त एवढंच सांगायचं वाटतंय, 1976 पासून ते आज अखेर त्याचे ओनर कितीतरी झाले असतील, 2, 3, 4, 5 कितीतरी झाले असतील, पण प्रत्येक ओनर ती गाडी घेत असताना त्या गाडीसाठी केलेला जो आनंद आहे त्या गाडीला स्पर्श केला. तुम्ही आज सुद्धा ती कुठली पण जुनी गाडी जर वापरला किंवा स्पर्श जर केला तर त्या लोकांच्या तुम्हाला जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचा फक्त शेवटचा एवढंच हेतू आहे की मित्रांनो, तुमच्या घरामधील असलेले घरामध्ये असलेले जुन्या व्यक्ती, जुन्या वस्तू आणि जे जुने पर्यटन स्थळ आहे हे तिने जपा, कारण की ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. सुरुवातीला जर सांगायचं झालं तर आपलं आयुष्यमान सुरुवातीलाच कमी झालं. म्हणावं तसं अन्न नाही आहे, अन्न सुद्धा औषधावर आहे, भाजीपाला सुद्धा औषधावर. आणि जर प्रेरणा घ्यायची असेल तर या मामांची घ्यायची. वयाच्या 73व्या वर्षी सुद्धा त्यांच्याकडे जोश आहे, आनंद आहे. तर या वयात तिने जावा जपून ठेवल्या. दादा, तुमचं मी मनापासून मी अभिमान आहे, तुमच्याकडून प्रेरणा घेतोय आणि सगळेजणच घेतील. आणि तुम्हाला तुमच्या उदंड आयुष्य लाभो, तुम्हाला हीच सदिच्छा. धन्यवाद.